मराठ्यांनी या जो अब्दाली आहे त्याला पळून लावलं, तो पळून गेला आणि दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी त्यावेळी रघुनाथराव आणि मल्हारराव या दोघांनी आपल्यावर घेतली आणि दिल्लीचं रक्षण केलं. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. शाहीर साबळेंनी लिहिलेल्या या राज्यगीतातील ओळी यामध्ये आलेल्या आहेत. दिल्लीचे तख्त राखितो महाराष्ट्र माझा या ओळीचा संदर्भ मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी सिद्धेश्वर आणि मी आज आलेलो आहे लाल किल्ल्यामध्ये आणि माझ्या पाठीमागं हा जो आहे दिवाणे आम आणि इथंच आहे हे दिल्लीचं तख्त. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर 1674ला त्यांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शाहू गादीवर आल्यानंतर बाजीराव पेशव्यांनी साम्राज्याचा विस्तार केला. मित्रांनो, 1740 पर्यंत मराठा साम्राज्य पूर्ण हिंदुस्थानभर पसरले होते आणि त्यावेळी मराठ्याशिवाय कोणतीही सत्ता या देशामध्ये प्रबळ नव्हती. अशामध्येच इराणच्या नादिरशहाची आक्रमणे त्यावेळी खूप प्रमाणात वाढली होती. त्याने 3-4 स्वाऱ्या केल्या होत्या आणि याला कंटाळून मग दिल्लीचा जो बादशाह आहे याने मराठ्यांना मदतीसाठी बोलावले आणि मराठे मदतीसाठी आले. त्यावेळी मराठ्यांनी अब्दालीला पळून लावलं, अगदी त्याला सीमेपार पळून लावलं आणि त्यामुळे सुद्धा असं म्हणतात की मराठ्यांनी अटके पार झेंडे रोवले. म्हणजे मराठा साम्राज्य त्यावेळी अटक ते अटक, कटक हे उडीसामध्ये आहे आणि अटक हे पाकिस्तानमध्ये आहे, तर कटक ते अटक असं मराठा साम्राज्य पसरलेलं होतं. अब्दाली त्यावेळी अब्दालीला पळून लावल्यानंतर परत पुन्हा अब्दाली वापस आला आणि 1761 मध्ये पानिपतची लढाई झाली. यामध्ये पानिपतच्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि अब्दाली पराभव झाल्यानंतर सुद्धा अब्दालीला या लढाईमध्ये फारसं काही मिळालं नाही आणि त्याने जी काही त्याला लूट मिळाली होती दिल्लीतली ती घेतली आणि पूर्ण जेवढं काही जिंकलेला भाग होता तो सगळा भाग हा मराठ्यांच्या स्वाधीन केला आणि मराठ्यांना सांगितलं चंबळपर्यंत तुमचं राज्य स्थापित करा, चंबळपर्यंत राज्य स्थापित करा. तर मराठ्यांनी अब्दालीचं ऐकलं तर पंजाबमध्ये मराठ्यांचं राज्य गेलं नसतं. मराठ्यांना पूर्णपणे अखंड हिंदुस्थानभर आपलं राज्य स्थापित करता आलं नसतं आणि महत्त्वाची 10 वर्षामध्ये माधवराव पेशव्यांनी ज्यावेळी मराठा साम्राज्याची धुरा हातामध्ये घेतली, पेशव्यांच्या गादीवरती आले, त्यावेळी त्यांनी मराठा साम्राज्याच्या 6 वर्षामध्ये 1761 ते 1771 मध्ये नवाब जो नजीब खान होता त्याचा मुलगा, या नजीब खानच्या मुलाकडून पुन्हा दिल्ली मराठ्यांनी जिंकून घेतली आणि दिल्लीवर आपला भगवा ध्वज फडकवला आणि त्यानंतर मित्रांनो 1771 ते 1794 असं 23 वर्ष मराठ्यांनी या दिल्लीच्या तख्ताचं रक्षण केलं. महादजी शिंद्यांनी बादशाला संरक्षण दिलं होतं म्हणून अभिमानानं म्हणावं वाटतं, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.